श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगम रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपीच माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगेसी स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय जयाची अघहरणा परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाची पुराणपुरुषा लोकपाला सर्वेश आनंद ब्रह्मांडादिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजनतारा अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझं रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवहिता तुझं समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझं लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विशेषा वेदांचे तर्कचाचे रे शास्त्रातही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षावे माझी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा कृपा समुद्रिया मीना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सोक्य दोन परलोक साधन करवावे. दुस्तरसहा भाऊसागर याचे पावया पहिलं तीर त्वणाम चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलोना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्गुण ज्ञानार करुदय प्रगड उभई शांतिमणी सदा वसो वृता अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुखे निसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो आ सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी नैव्य सत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशिंत वणामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी हठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. मल्हारी देवं कनकगिरिनिभं माळसाभूषितांगं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगण्यै सेव्यमानं कृतार्थै युक्ताग्निदैन्यमूर्तिडमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्य ओंकाररूपं. प्रथम करावे गणेश नमन सर्वसिद्धींचे साधन विघ्ने जाती सर्व पडून यश कार्यात लावते. शिव म्हणे पार्वतीस एकदेवी मल्हारी कवच ते गुह्य होनी अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होत असे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वती सांगे कैलासपती एकप्रिये सावचित्ती कैसे विधिविधान रीती कवच साधना करावया. शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उदगित मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वरे रक्षावे. दोन्ही नेत्री मणिहंत्यास भुवरमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरी सुदैवास मुखी ओंकारे रक्षावे. शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंधावरी खडगराज बाहुवरी
वरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरण्यास अंगुलीवर चंद्रशेखर हृदयावरी पिनाकिला जठरावरी दुर्जटी नाभीवरी रक्षो महादेवा उदरासी रक्षो शैलजापती कंठासी रक्षो त्र्यंबका माझ्या मांड्याशी रक्षो गुडघे माझी कृतीधारका दोन्ही जंगा ईश्वराने घोटे माळसापतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे जोडून दोन्ही हात भक्तिभरे सावचित्त प्रार्थना मल्हारी देवा असमनोभावे करावी ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेमे जपता जरी इह परत्र कल्याण होते ऐसा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा करिता मल्हारीचे चिंतन आधी व्याती जाती वळून जवळ येती कदापि न भूत प्रेत पिशाच कष्टू गळू दद्रुरोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसाचा ताप उचकी नाशाचा उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ निर्सोनी जाई रणद्युत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता घनघोर वनांमध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवासी सर्व कार्य सिद्धीत जाते सर्व बाधा नष्ट होते सर्व मनोरथ सफल पूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थी असी पुत्रप्राप्ती धनार्थी असी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दास दासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यशप्राप्ती काव्यस्मृती प्रतिभाशक्ती संस्कृत प्राकृत भाषांप्राप्ती मिळे मल्हारी कृपेने चंदन आहे शीतल त्याहून चंद्रमा अतिशीतल याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराणा मल्हारी देवा जय जयकार माळसाकांता जय जयकार मेंगणाथपती जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपुरस्वामी जय जयकार एळकोट खंडेराया ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पडून सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांवारी मार्गांवरी घोर संग्रामी असता जरी अग्नी चोर भयंकरी कशाची बाधा न होत असे नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धींचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारी करिता पठन कवचाचे मंत्रस्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनाला आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसले साचे भक्तांनी काय म्हणायचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्ताच्या मनाला ही शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवी हा विचार मजहुणी काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंश अवतार दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे तेच आहे शिवशंकराचे शिवमल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खाणी आयुर आरोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचा त्रिकालकरिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण चारी पुरुषार्थ तत्क्षण लाभती मल्हारी भक्तांना मनी आणावे तेथे होते असाध्य सारे साध्य डरते मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा एक मास जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शापमुक्ती लाभेल नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपण प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निजभक्ता मल्हारी राया तुझे नाव सर्व सुखांचे असे धाम अमर यात तो कल्पद्रुम भक्तोद्वारा प्रकट झाला तू तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता अतिनिर्मळ महीपती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा भजन पूजन जे तुझे करती नित्य कवचावर्तणी होती त्यांच्या सुखा नको गणती हीच विनंती सेवेकऱ्याची ती श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत मल्हारी कवच श्री मल्हारी हृदय स्तोत्र श्री गणेशाय नमो अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषय अनुष्टुभम छंद श्री गंगा मालसायुक्त मल्हारी देवता भुवस्वः इति बीजं तत्सवितुर्वरेण्यम् इति शक्ति भर्गो देवस्य धीमहि इति कीलकं धियो यो न प्रचोदयात् श्री मार्तंड भैरव प्रीत्यर्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः पूर्वश्वेताश्वदैवम् आग्नेया रुद्रभैरवं दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्यां क्रोधभैरवं पश्चिमे उन्नतग्रीव वायव्यां कालभैरवम् उत्तरे सिद्धिसिद्धान्त ईशान्या शिवकर्पूरम् ऊर्ध्वे कालविरूपाय अंबरे मल्लहारिणी अंतरिक्ष सदानंद एळकोट स्वरूपिणी एवं एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्व कामार्थ क्षेत्रपाल महीपते भुवोर्मध्ये तू ओंकार द्विदले सहस्र भुवोर्मध्ये तू ओंकार त्रिदले सहस्र भावनः नेत्रे त्रिपुरांतक देवनासिके कामहारक
मुखे मुमुक्षुनाथाय, कंठकर्म कलामृते, हृदय हरिलिंगाय, स्कंदे कर्म हरिप्रिये, पुष्टे प्रिलय रुद्राय, उदरे उदयर्कर्जम, मध्यम रक्षतु कायार्थी, नाभी नारद जायते, गुह्यम गुरुपंथमाय, जंघे जीव प्रदोक्तु, जानुमंडल जानाथ, पदे प्रासाद प्राप्तये, अंगुष्टे सर्व तीर्थानि सर्वांगे परमेश्वरः, एवं अंगेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणः, प्रथमं काशीनाथाय, द्वितीयं पञ्चलिङ्गयो, तृतीयं प्रेमलिङ्गाय, चतुर्थं देवरूपिणां, पंचमं पंचप्राणाय, षष्ठं षष्ठभुजक्षेमकं, सप्तमं सपाकं सिद्धिं, अष्टमं अंबिकाप्रियं, नवमं नागनाथं च, दशमं शोषहारकं, एकादशं महारुद्र, द्वादशं ज्योतिर्लिङ्गयो, त्रयोदशोत्रियोऽङ्की च, चतुर्दश भुवनत्रये, पंचदशं मण्डलं पूर्वं, षोडशं च समाधिने, सप्तदशं गुह्यरूपम्, अष्टादशं च अब्जकं, नवदशं नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रचोदयात्, 19 नामानि विश्वंबर स्वरूपयोः, ज्ञानसिद्धिर्भवेत् प्राप्ति, एकादशं जपं जले स्मशाने, दशपाठं च सप्तवारं पठेन्नर, सर्वशगो भवेत् हानि, संग्रामे विजयी भवेत्, अश्वस्थं बिल्वं मान्दारं चन्दनं भानुपञ्चकं, श्यामा सुगन्धिकादम्बा, नववारं पठेत् सुखं, मंत्रसिद्धी नवरात्रेण, अष्टरात्रं च दैवतं, पंचरात्रे जनवश्यं, त्रिरात्रं त्रिसमाहितं, द्विरात्रं व्याघ्रं सर्पाणां मोहनं मंत्रमालिका, एवं हृदयं मार्तण्डं पाठं शुभकुलं जये, मार्तण्ड क्षेत्रमान्या वा कर्मधर्म सुखोवहम, एवं विशति ते कार्यं मार्तण्डरूप दर्शिनं भावार्थतारको देव परब्रह्मस्वरूपिणीम् इति श्रुतिस्मृति योगार्णव श्री मार्तण्ड अवतार प्रोक्तम ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्र. मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमल्ल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही, तेही ब्राह्मण हो मध्वजे विद्वंसले सर्वही, आला ते समयी सदाशिव वर्णे स्वये सोडूनी ब्रह्मांड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, संगे येऊनी सप्तकोटी गण हो, आला असे भूतला, खंडेराय म्हणून प्रकटला अद्भुत त्याची लीला, संबोधे मणिमल्ल मर्दोणिया केला पहाडंच हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, घेता हा अवतार दृष्टदमुनी सद्भक्त रक्षियले, गायी ब्राह्मण हो महवने हे धर्म संस्थापिले, कीर्ती गाती भृगु मनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, संतोषी जन सर्वदा उजळती भंडारा देवावरी, झालासे विजयी म्हणून निर्दिवट्या लावणिया प्रेमरी, केला वास शिवे तळ्या उचलल्या निर्दाळले दैत्य हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, प्रारंभी स्थळ प्रेम तदुपरी पालिसा आला असे, नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरीचे हे असे, एशिया जवस्थानका विरती पृथ्वीत नवखंड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, शोभे दिव्य कला सुरत पिवळा आपादपर्यंत हो, झाले लोचन तृप्त पाहता मुखशशी तो माळसा कांत हो, अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, ऐशिया कुलदैवता नमुनिया जो नित्य भावे भजे, त्याला काय गुणे नमाघत सदा अद्यापही देई जे, दाता देईल भक्तिमुक्ती समान दारोणी पाषंड हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, मल्हारी अष्टक जो पडेल अथवा एकेल अत्यादरी, त्याचे कळी काळ दास्य करुणिया राहील हे तो खरे, तेथे शाश्वत रंगला निजसुखे वारोणिया डंब हो, तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो, इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं श्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगमालसाभ्यां सहिताय श्री मार्तंड भैरवाय श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. श्री मल्हारी सप्तशती अतध्यानम. ध्यायेत् मार्तण्डरूपम् अचलचल विभू कोटिसूर्यं प्रकाशम् आनन्दं विश्ववन्द्यं सकल जनकरं कर्मधर्म आदिनाथम् अश्वं बोधावरूढं परम विरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमन् मल्लारीराजं विजय जयकरं माळसाकान्तं सिद्ध्यं. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा तुझ्या चरण ठेवतो माता, देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नम
नमूती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिची चरणासी करू नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे करतो मी नमस्कार त्या माता पित्याचे उपकार मज अस्ति थोर दाखवले जगत तयांनी एके दिवशी दिंडोरी गुरु माऊली वस्ती दरबारी पुस्ती तयांशी सेवेकरी सेवा आपल्या कुलदैवताची दादांनी दाखवली कुलदैवता आपण सांगावे कुळदैवत सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी श्री गुरुमाऊली उवाच आईसाहेब पार्वती माता असे सर्वांची कुळदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवे कर्यास तो ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नेहमी शरणात सनतकुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळीकाळाचा लहरी तारावया सकल जनात धरितांसी मल्हारीचे चरण बहुबंधाचे होते निवारण अतिदुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्यांचे थोर तो चंद्रशेखर धरला मल्हारी अवतार केला तयाने संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा माळसा महाकालीच प्रकटली शैलजाबाळी ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा तयांची एकावी तुम्ही साची पुरविला आस भक्तांची श्री मल्हारी सप्तशती कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जळीत मंदिरी महादेव शंभू असे आली तेथे भवानी नमस्कारला शुलपाणी एकांती अर्धांगी बैसुनी पुस्ती झाली शिवासी पार्वती उवाच देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार जो उद्धरील मानव भवसागर तयाचे महात्म्य सांगावे करिता कोण व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभू उवाच श्री देवी अंबिके वराणने तुझं सांगणं वचने भक्ती मुक्तीचे कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माघारी कवणे के अवसरी पिडिले ऋषीश्वर भारी दैत्ये त्रासे करुणिया ऋषी नामे सनतकुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार दरिद्रे पिडिले ते ऋषीवर तयांप्रती सांगत असे सनतकुमार उवाच सप्तधर्मपुत्र तयासी आले मनीचूर पर्वतासी अतितीव्र तपे माणसी करिते झाले आश्रमासी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदता ती तया वनाच्या ठाई मधुर नास्ती पाही मयूर नास्ती पाही कोकिळा आळवी तिलवलाही बक शुकरुंजी करीत असे ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडीवार केळी नारळ फणस सुंदर लाभ शोभत असे तया अंगणी आश्रमातील सरोवर जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मल्लदैत्य तेच पर्वतावरी आला एके अवसरी खडग झळकी तयाचे करी छेदित असे वायुते अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषींचे आश्रम विध्वंसले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केली पुष्पाची वृक्षे उन्माळिले घरेदारे विध्वंसले मद्यपान करीते झाले उद्ध्वस्त केले आश्रमास ते मग त्या आश्रमाची कळा भग्न झाली ते वेळा तैसा धरणीकंप झाला म्लान वदती सृष्टी सारी ऋषेश्वरासी घोर पिळता कंठीपाश असे बांधिता वापी सरोवरमध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो तया ऋषींची कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्य तयवेळी ऋषी बोलती मणी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्यांची पिढे करून या पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणासी सांगणे कोण्या राजासी मागणे देवराजे जिंकू न शके या मल्ल दैत्यराजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठासी पुढे जावे कैलासगिरी पिळा सांगू महादेवासी तोच हारील दुःखराशी ऐसे विचार करिता मनासी दैत्य पिळक ऋषीवर आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंब अग्निहोत्र ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांडपुराणी असे विचित्र ते करुणीया पवित्र गुरुमाऊली कथन करी तिसी गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाजडिका ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्यायसी कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय दुसरासी गणेशाय नमः सनतकुमार उह कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवूनी पर्वतासी गेले सारे अमरावतीसी इंद्रराजास सांगण्या रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊनी करीती त्यांची सेवा तेथे सेवित असे अग्नी यमपाश सोडूनी कुबेर नवविध घेऊनी सेवा करीत असे शक्राची सूर्यशांत मूर्तीसी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करी स्तवनाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देवसभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले
अमरावती नगरीत ऐसा तो देवराणा देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासना तयासी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन, तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच तुझे अभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मणिदैत्य मल्लदैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला. आम्हासी पिळू लागला तपभंग करावया, आम्ही जीवन मात्र धरून कुटुंबे आणि की पर्वते ठेवून आले तुझं शरण तू सर्व जाणसी. देवराया इतके करणे दैत्य मणिमल्ल वध करणे, आम्हासी आश्रमी स्थापणे, तुम्ही निर्भय करुणिया. शक्र उवाच त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले, एक अंगुष्टे तप केले, धूम्रपानासहित जपिले, त्याने झाला अमरतो. त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शके त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वदवावे, तोची पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथुनी, हृदय श्री विष्णुचरण स्मरुणी, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुणी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. दिसल्या ऋषींनी कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्नजळित सिंहासन शोभत असे, मेघ सावळा, केयूर कणक किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकित, कर्णी कुंडले मिरवित, हृदय वैजंती शोभत, गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी, पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे, सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिलमुनी सिद्ध साधक, जवडीचे सनकादिक भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुणी आनंदले, नेत्रतयाची जळी भरले, नमस्कारून उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी रुवाच जय जयाची पुराण पुरुषा मया निराभासा, नित्य आनंद ऋषिकेशा परमानंद, लक्ष्मीप्रती लक्ष्मीसहित राजहंस, जगदान्मया जगज्जीवन, ऐसी स्तुती एकोणी संतोषला तो चक्रपाणी. मेघगंभीर वचनी पुसता झाला ऋषींनी, श्री भगवान उवाच प्रसन्न झालो तुम्हासी, काय येणे केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी. धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कोणे पापी भेडसावले, दुर्दमे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. एकोणी महाविष्णूंची वचने, संतोषले धर्मपुत्रांची मने, नमस्कार करुणी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी रुवाच मणिचूर पर्वतासी, आम्ही असता तपासी, मणिमल्ल दैत्य पिडिले आम्हासी, आमचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा तो मणिमल्ल जिंकिला, पिडिले आम्हा ऋषीजना, ते तुम्ही सर्व जाणला. श्री विष्णू उवाच मणिमल्ल दैत्य भाजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमर ते झाले, कोणी न जिंकू शके तयासी. ते न हार मांडती, एक त्र्यंबका वाचून चला जाऊ, शिवभुवनी तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास, तोच वदील मणिमल्ल सुरास, चला ऋषीवर हो, कैलास भुवनीची कथा निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवणी समर्था सांगत असे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावजटिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीयोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच महाविष्णुसह वर्तमान धर्मसुत ऋषीजन, आकाशमार्गी करुणी गमन, निघाले दर्शना कैलासासी. तयांनी कैलासगिरी देखिला, सहस्त्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभूनिवास. त्या कैलासगिरीचा परिजात फुलले भारी, चंद्रिकेसारखी निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी, तेने आम्रवृक्ष फुलले, कडी पुष्पी परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चिले, दाही दिशा घमघमीत, जैसे गंधर्व करती गायन, किन्नर नृत्य करुणिया, शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती. रत्नखचित शिखरामागारी, रूप पाहुणी नर नारी, कामधेनू तिथे रवंत करी, शोभताती अतिसुंदर ते मंदिर, विश्वकर्म्याने निर्मिले, रत्नशिले असे उभारिले, नाना रत्ने तिथे शोभले, रत्नखचित सुवर्ण मंदिर, कळस झळकती शिखरावरी, ध्वजपताका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजापरी, सप्तप्रभावळी शोभती. प्रथम सोमकांताची वळी, दुसरी पद्मरागाची प्रभावळी, तिसरी पुष्कराजाची केली, चौथी निळकंठी शोभली, पाचवी पोवळ्यांची प्रभावळी, सहावी पाचूंनी बांधली, सातवी हिऱ्यांनी निर्मिली झळकली वीज अंबरी, मुक्तफलाचा निर्मियेला, अमृतासारखा धवला, स्फटिका समतो सोज्वळा, भिंती शोभतात मनोहर. ऐसा कैलास देखुनी धर्मसुत आनंदी होऊन, श्री विष्णू संतोष होऊनी तेथे जाते झाले. ऋषींनी देखील शिवभुवन वर्णिता तयाचे महिमान, लेखनी जाते आटून निमज पामराची काय कथा. त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसुनी, अष्ट लोकपाल सेवा करुणी, ओलंगाती अखंडित, सुरवर सकल इंद्रादिक, विद्याधर किन्नरे यशादिक, कुबेरादी मुख्य नायक, सेवताती सेवकपणे. अप्सरा समुदाय मिरविती, गीतनृत्यांची माला दाखविती, शिवसभेत रिजविती, नृत्य गायणे करुणिया.
ऐसे वर्णिले शिवभुवन. पुढे कथा अतिगहन समाधान करुणी मन शोते हो तुम्ही परिसावे. इथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उगहण च देखोनी सभा रत्नजडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावते झाले सर्वही जे मनी मल्ले पिळेले तापत्रयाग्नीने पोडले ते शिवसभा पाहुणे आनंदले हृदया माझी अत्यंत. सभे माझी भैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्ण पुण्य करुणिया. जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनूचे क्षीर धवल जैसे कर्पूरगौरव निर्मळ सोज्वळ दिसत असे. कमळदळी पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा. जयाची सुलक्षणयुक्त चरणतळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदय जिंकुणी पाप ताप शोक हरे. ज्यांच्या पायी काळ वसत असं सर्व वेष्टी करुणी वरुणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव. मंचकी पद्मासन शोभत व्याघ्रचर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिवशंभूच्या. पानपात्र डमरू खडग पिनाक बाण खटवांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला. ऐसे दशायुध मनोहरे प्रचंड दोर्दंडे धरली करे कंकणी सर्पांची भयंकरे दिसता ती दृष्टीसी. पूर्व सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील ग्रासी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करुणिया. पश्चिमे मुख कमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्र शोभत असे. उत्तरमुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहास्य वदन शिवसुंदर. मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत असे माळ. दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त व्यक्त सगुण लक्षणे सहित तडीत समुदायासारखी दिसत असा पंचमुखी शिव. शिवशंकराचे अर्धांगी गौरुजा असे वामांगी पंचमुखी शोभा सर्वांगी मंगलमूर्ती महादेव. जैसे गंगा समुद्र मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली. सृष्टी सर्व आनंदिली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरजा भवानी समवेत असे शूलपाणी. ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपात करतात ती. ऋषिरुवाच जय जयाजी शिव वरदमूर्ती जय जयाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती. नमन तुझं निज भावे नमन तुझं चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्र नमन तुझे. नमन कर्पूर गौरासी नमन तुझं भूतभावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझं. नमन ज्ञानदायकासी नमन वेद जाणे तयासी नमन वेद करत्यासी वेद धरत्यासी नमन. नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टीपालक विष्णूसी नमन संसार रुद्रासी त्रिमूर्तीसी नमन असो. ऐसी शिवाची स्तुती करोणी ऋषी सभेत उभे राहुणी विव्हळ अंतकर्ण विराजोनी अश्रू ढाळती तेथे. शंभुवाच तुम्हा कौने कष्टी केले दुर्दमे तपभंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्मसुत हो. ऋषिरुवाच महादृष्टमणी मल्लदैत्य श्रीशैल्य पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास. मणिमल्लासी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवण न जिंकती देवदान व अमरत्व प्राप्त झाले. वरदाने उन्मत्त झाले महितळी राज्य करू लागले सगळं जना ते पिढिले ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी आमचा वृत्तांत सांगसी महादोषासे खंडितोसी आम्ही काय सांगू तुझं. शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिढिले दुष्टकर्मे आयुष्य कमी केले. कालसर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मणिमल्ल सुरांनी. मी वधील त्या दैत्यासी म्हणून उठला महाक्रोधासी जटा आपटल्या भूमीसी उग्ररूप धरून या तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली. ऋषींनी तिला वंदिली घृतमारी नाम तिची घृतमारी उभी ठाकली दंतदाळा विक्राळ दिसली. जिव्हा तिची अग्नी भासली अतिभयानक दिसे. असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरुमाऊली करीत असे वर्णन स्वामी सेवेकरांसाठी इथे श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषण सर्पाचे शिरीसोबत असे मुकुटचंद्राचे खडगपाश हाती शोभे सर्व श्वान थोर गर्जती गणसप्तकोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभेतयात शंभू मार्तंड समस्त देवांते आज्ञापित यावे आपणही युद्धात सर्व सैन्यांसहित अग्निशस्त्र वाहनासहित. मार्तंड भैरवाच्या आज्ञे करुणी आले युद्ध आनंदे करुणी देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवर सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच मयुरांचे वाहने आरुढले शक्तीसह हित बैसले नीलवर्ण
कवचे शोभले ते वीर सैनिक माझे, ऐरावतारे आळूज झाले इंद्राचे सैन्य ते भले, दावा नल दीप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य, कंठी घंटांचे नाद गर्जती ते यमदूत असती, निरंतर मास भक्षण करती ते सैनिक नैऋत्याचे, चंपळपाशा हात मिरवित ते सैन्य वायूचे, ध्वजपताका असे हातात ते वीर वरुणाचे, कांचन अंकुश सोज्वली ती सेना कुबेराची भली, गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननाची, शस्त्रे चामर शुभ्र मिरवित मृगमुखी सेना चंद्राची ती, सप्त अश्वरथी शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे, अश्व गज हंसासारखे प्रेमळते ब्रह्मादेवाचे दळ, शंखचक्र गदा हातातील सेना विष्णूची निघाली, सनतकुमार उवाच देवसेना घेऊनी सारी, वधाया मल्ल त्रिपुरारासी, निघाला मणिचूर पर्वतासी, शिव मार्तंड भैरव, थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होऊनी, आले मल्लासुरापासी, धावणी सांगती सैन्य वर्णन तयाला दूत उवाच, सैन्य आले जी असंख्यात, दाही दिशा व्यापिला अद्भुत, प्रदीप्त शस्त्रे असे झळकत, आला तो मार्तंड भैरव, मल्ल उवाच, काय वर्णिता तुम्ही सैन्यासी, आम्ही जाणतो शिवासी, वृषभवाहन असे त्यासी, भस्म गजचर्म परिधान करीत असे, अंगी तयाची सर्पाची भूसळणे, असे संपत्ती त्याची जाणे, आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतासी, सनतकुमार उवाच, दैत्यराज तो उठुनी उंच शिखरावरी जाऊनी, मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुणी भयभीत मानसी जाहाला, मग विराते पाचरोणी रथ अश्व देखोणी, बहुत सन्माने करुणी युद्धास तयार करीत असे, सुरा देखोणी असुरासी देता झाला ऐरावतासी, देतसे सुरपाती गजासी, दैत्य त्या महावीरासी, अमरमल्ल उद्वंतासी, तांबूल दैत्य वैरियासी, जय मंगल हो तो अश्वासी, नरविध्वंसन दैत्य तो बोलविता झाला, धूम्रवक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्वकेशास, सुरासन अश्वी जिव्हास, एक एक दुर्धर दृष्ट असती, जय इंद्रनील मकरतुंडास, खडगवीरा खडगदृष्टास, नांगरधारी वक्रदंत शुंडहस्तास बोलविता झाला, या अवधीय दैत्यासी वस्त्र अलंकार तांबुलेसी, पूजिता झाला सुवचनेसी, मल्लासूर दैत्य राजतो, आज्ञा देता झाला तयासी, त्वरा करा संग्रामासी, आपण आरूढला इंद्ररथासी, शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेजे असे दीर्घ होते, जैसा दीप विजला वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवीत असे दुस्वापणे, तैसाच मणी दैत्य सोबत गजस्कंदी आरूढ होत, शस्त्रे चामारी विराजित उल्हासित मल्लबंधूस, दैत्य सिंहनादे गर्जती तेने गिरिकंदरे दनानती, यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची, त्या वस्तीचे ठाई तत्पर, एकूणी सैन्य घोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीते झाले तेथुनी. आता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास, जे बोलील व्यास. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री माऊली विरचित प्राकृत भावाचडिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. दृष्टकळी काळा ते नाशी श्रुती देत सर्व सिद्धीसी, जे मल्हारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत, त्याहूनही अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर. दोन्ही सैन्ये महाउन्मत अतिकृदये संग्रामी भिडत, वीरसिंहनादे गर्जत बधीर झाले भूमंडळ. अद्भुत वार करीती कोणा ते त्रिशूळ मारती, खंडंतर ले वर्षती खांडे करीती एकमेकांचे. कुंजळ कपाली कपाळ हानिती, अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती. लोक सारे भय पावती, कल्पांत जहाला म्हणून या शस्त्राते वाजती सनसनाट. तेने होतसे हृदयपृष्ठ, संग्रामी धीर्न धर्वे नेट. भय सर्व लोकांशी, आव्हाने प्रति आव्हाने परस्परांती उभय सैन्य. मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला. कोणी नाना रूपे घेती, कोणा विचित्र रूप पालटली, कोणी वाहने बदलती. असुर ऐसी चेटकी चतुर्मूर्ती देवसेना, दैत्यांची डाळ शिजेना. यास्तव मंत्रतंत्र जादूटूना अघोरी उपाय योजिता ती. एकवीर शस्त्रघाते तुटले, अनेकवीर भूमी पडले, अनेकांचे प्राण हरते झाले. महाक्रोध करुणिया, ते दैत्य रणी पडले, ते मागुते नाही उठले. शिवगण रणी पडले, त्या मार्तंड भैरवाचे. शिवगण रणी पडले, ते मार्तंड भैरव उठविले. पळता देखुनी दळभार, क्रोधे खवळला मल्लासुर. सारथी असी बोलले महावीर, मी वदीन तया सकळा. खडगदृष्ट उवाच. नमन माझे मल्लासुरासी, सैन्य न पुरे आपल्या कोपासी. मी असे तयार युद्धासी, विडा देईल मजा आता. खडगदृष्ट युद्धासी आला, असंख्य सैन्य परिवाराला. मद्यपाने उन्मत्त झाला, कुंजर हत्ती रथासह. शंभू उवाच. आला महादैत्य युद्धासी, घेऊन दैत्य देवसैन्यासी. शीघ्र युद्ध करावे यासी, स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी. मार्तंड भैरवासी, आपण पहावे युद्धासी. मी मारीन या दृष्टासी, म्हणून युद्धास निघाला. आपल्या सैन्यासमवेत कार्तिक रणी उभा राहत. मयुराचे वाहन सर्व सवर्तमान, विचित्र छत्रे मिरवित. खडगदृष्ट उवाच. तू मार्तंड भैरवाचा बालक असी, सैन्य आणोनी रण
रक्षणासी सैन्यासमवेत आला आहेसी षडानना बाळतू तैसा नवे मी वीर न धरू सेवकांचा आधार मी तुम्हासी एकांगी लढणार लेका लाडका गिरजेचा माझे तिकड बाण खडतर तुझे कोमलांग सुकुमार तुझसी मारतील पार निवांत बैसावे दुर्गेजवळी ऐसा शब्द एकीला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्त्र बाण वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यांवरी बाण जवळ आणले दैत्याने खडगाने छेदिले वरच्यावर निवारिले अति लाघवे करुणिया दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी उडवून चुकविले दैत्य कुरूपे संधान केले सवेची 12 बाण सोडले तयाने स्वामीसी घायाळ केले व्याकुळ झाला गौरीपुत्र स्वामींनी शक्ती सोडली दैत्यबाणे निवारली न सावरत जवळ पातली वक्षस्थळी आदळली दैत्यांच्या शक्तिघाते विवळ झाला रणभूमीसी उताना पडला प्राणाते त्यजिता झाला खडकदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिता रणासी सैन्य पळाले 10 दिशांनी गण मारिते तयासी अशुद्धाचा पूर आला ऐसा खडगदृष्ट वधिला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देवे पुष्पवर्षाव केला स्वर्गातून तयवेडी पुढील कथेचा सौरस उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थाचा दास गुरुमाऊलीच्या मुखाने इतिश्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावचा टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठ अध्याय कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 7 गणेशाय नमः सनत कुमार उवाच स्वामींनी खडगदृष्ट वरिला मल्लासुर क्रोधे खवळला उल्कामुखांनी आज्ञा देता झाला युद्धालागी दैतेंद्र उल्कामुख रथारूढ जहाला सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीचं पातला महाक्रोधे करुणिया तया येता देखिला शंभू तयासी कोपला मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तयावेळी श्री गणेश रथारूढ झाला गणांचे सैन्य घेऊन निघाला उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित उल्कामुख उवाच अरे गौरीच्या बालका सुखे खाशी मोदका तेने काय अश्वखा जाई परतोनी माघारासी गणेश उवाच अरे दैत्य अधमासी उगाची किती बडबडशी भक्षीण सैन्य मोदकासी क्षण एकही न लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्यांसी ऐसे गणेश बोलता दैत्या झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षता रथ सोडी गणेशाचे गणेश लाजला मानसी आवेशोणी मज क्रोधासी सोडता झाला अस्त्रासी दैत्य पाताळ रणभूमी राक्षस मग काय करी सिंहाची रूपधरी गणेश शुंडास विदारी तिखट नखे करुणिया गजानन महाकोपला दंड हृदयावरी मारिला शिरछेदिता झाला उडाला प्राण दैत्याचा उल्कामुख सैन्यसी पडता मल्ल कोपे खवडला कुंतलोमा झाला देता विडा युद्धात जावया कुंतलोम युद्धासी निघाला सवे लक्ष दळभार चालला चतुरंग सेना मिरवणी महावीर बलाढ्य तो दैत्य आला संग्रामास मार्तंड भैरव पाहुणी त्यास आज्ञा देत असे जय नंदीस जावे तुवा रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाचे रूप घेता झाला त्रिनेत्री पंचवक्ती मिरविला नागभूषणे चंद्रशेखराचा सुवर्णाथे रचिबैजला त्रिशूलादे आयुधे सकला तयांसी कुंतलोम बोलला रणभूमी तयवेळी कुंतलोमुवाच अरे तू शिवासारखा दिसतोसी तयाची आयुधे घेसी म्हणून काय शंकर होसी तू वाहन तयाचे जयनंदी उवाच महादेवाचे कृपे करुणी शिवस्वरूप पावलो जाण आम्ही आहो तयाचे गण आलो वदार्थ तुझी या मग कुंतलोम रागवणी ललाटीचा स्वद पुसवणी धनुष्याला बाण चढवूनी संधान करिता झाला शतलक्ष बाण सोडवले अति तिखट ते वर्षावले जय नंदीवर टाकिले महादैत्य रणभूमीसी नंदीने बाण निर्वाणीचा काढला महाहलाला निर्मिला सर्व शक्तीने ओढीला सोडिता जहाला दैत्यावरी तो घोंगावत जवळी आला हृदय फोडून गेला पुष्टी रंधे निघून गेला दैत्य व्याकुळ झाला दैत्य क्रोधाने शस्त्र सोडता अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पाहता झाला तय वेळी सारथी भूमीवरी पडिला अश्वस्थ मुरडीला ध्वज धनुष्य मोडिता झाला मुष्टीने जयनंदीचे दैवसैन्य पळाले दैत्य सेनेस भक्षिले खळगाते तुरुंगा मारिते सेनेने तयवेळी सैन्य बक्षिले देखोनी नंदी क्रोधे आवेसोनी रथसारथी घेऊनी सिंहनाद करिता झाला क्रोधे नेत्र धगधगीत प्रल्याग्नी सारखा दिसत शरे जळते सोडीत जयनंदी दैत्यावरी ते शर जाळे काय केले सैन्य ओघेची मारिले मग अग्निबाणा ते काढिला कुंतलोम्यावरी सोडिला तो कुंतलोम्याच्या हृदय आदळला रक्तप्राशन करिता झाला प्राण घेता जाहाला त्या कुंतलोम महादैत्याचे ऐसा कुंतलोम मारिला जयनंदी विजयी पावला पुण्यवर्षाव देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्कामुख कुंतलोम मारिले गणेश नंदी विजयी पावले आता मणिदैत्य जैसे कैसे झुंजित ते परिसावे श्रोते इतिश्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोध्याय कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 8 गणेशाय नमः सनत कुमार उवाच अशी कथा सांगतो एका समस्त कथे ऋषीवर हो सेनापती पडिलाचा वृत्तांत मणिमल्लासुरांनी
ते वेळी मनिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण रणतुरे वाजवित गहन रणभूमीसी निघते झाले. मनिदैत्य उवाच सांगतो तुझं मल्लासुरासी युद्ध करील मार्तंड भैरवासी रणी पाहे माझ्या युद्धासी जे न देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजिती रणी जिंकेल मी शिवासी करुणी युद्ध संग्रामासी मी जिंकेल त्या भैरवासी प्रसन्न करेल तुम्हासी. जय पावे निशेची ऐसे जाण दैत्यराजा मनिदैत्य ऐसे बोलिला सिंहनाद गजीर्णला त्रिभुवन आंदोळता झाला त्या अति गर्जनेने नादे ब्रह्मांड गर्जनेने समुद्र उचंबळीत सृष्टी सारी भयचकित झाली. ते वेळी कपाळी सिंदूर चर्चिला दैत्य उंच वाळला रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजेसारखी कुंडले चमकेत मनिदैत्य महावीर. पर्वतासारखा दिसत चरण चाली असे चालत पृथ्वी सारी कंपायमान होतं येता झाला रणभूमी. येता पाहुणी मनीसुरासी मार्तंड भैरव म्हणे गणासी दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहीन दैत्य बलवान. संग्रामाची इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालीला आपण सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन. मनिदैत्य उवाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित. ऐसा बोल एकिला भैरव कोपे आवेशला गदा घेऊनी धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी. दैत्यांच्या मस्तकी फेकली लोहबार सहस्त्रांची निर्मिली उंच गदा ती महाबळी दैत्याने खडकाने निवारिली. मनिदैत्य उवाच तुझ्या बाळाचा भरोसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध करीसी आम्हा असो महाबली. दैत्यांचे कृत्य देखुनी शंभू प्रज्वलला अंतकरणी सोडिले सहस्त्र प्रभव वाणी त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाणजाळ येता देखिले दैत्य खडंगे छेदिले तैसे योगेश्वरी जिंकिले चित्तासहित विषयांची. दैत्य काय केले क्राशती खुरपी संधान केले मार्तंड भैरव भस्म केले जोरदार हुंकार करून या देवाने बाण धगधगीत सोडले ते यांचे मुकुटी आदळले रत्ने विखुरली ते वेळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी. खडकचंद्र चुडे करी घेतले मनी दैत्यांपरी धावले वेगाने शिरतयाचे तोडिले त्या दैत्य मनिकासुराचे. मायावी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरले शंकरासी जाऊ लागले त्यावेळी रणभूमीसी. शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य कापिला क्रोधे करुणी दैत्य गिळी कर्तरी मुख पसरुणी जनुगुटिका जैसी. मग मार्तंड भैरव कोपला वक्षसडी गदा मारिला पृष्ठवरी दैत्य पाडिला तो महादैत्य सुर. दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खडक पळता पडू लागला शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे. यावरी गिरिजापती आवेशला अग्न्यस्त्र टाकीत झाला मनी दैत्य जिव्हागरी पोळला उदकी पडला अश्वासहित. मनी पडला तेथे अश्वासहित तेने तुरुंगतीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य असे देत त्या भूमंडळा माघारी. दैत्य महादेवा ते लक्षित तिखट बाणे संधान करीत ब्रह्मांड सर्वव्यापित ते शरजाडे करुणिया असंख्यात शरपातले शंभूच्या अंगी भेदिले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी. बाणे शिवात खळतरले शिरीभूषणे सर्प भेदले मग मोडते झाले रुंडमाळे शिवशंकराच्या. यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे जाहला आघात वक्षस्थळी दैत्याच्या. दैत्य विवड जाहला भूमीवर पडिला डोळे फिरू लागला मनी दैत्या सुर. देवाने चरण उचलला दैत्याच्या मस्तकी धरिला तयाने हस्ते धरिला वैर विसरून देव संतोषला. मणिकासुर उवाच रणी मृत्यू देखलासी न सोडी तुझ्या चरणांसी साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी. तू भूतांचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी नरेंद्रभूषणा सर्व स्वामी तुझं नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अतिमहारुद्र शंभू शांता देवेंद्रा तुझं नमन माझे. नमन रत्न मुकुटधरासी नमन गंगा प्रियासी नमन रजनी रूपासी तुझं नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिपुरांतका त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका खटवांग पात्रधरा कैवल्यदायका तुझं नमन माझे. नमन भक्तजन आनंद करयासी विश्वनायक शेखरासी नमन डमरुहस्त सदाशिवासी तुझं नमन माझे. दैत्यांची स्तुती ऐकोणी प्रसन्न झाला शूलपाणी बोलला झाला कृपावचनी त्या मणिकासूर दैत्यासी. शिव उवाच मी तुझ्यासी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझी आम्ही देईन तुझं वर ऐसे बोलला चंद्रशेखर. काय मागता झाला मणिकासूर परिसा श्रोते हो. मणिकासूर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन त्याचे करीती पठन त्यास अखंड लक्ष्मी द्यावी. ते अश्वरथ गजा ते पावी ते पुत्रपौत्र राज्य कीजे महान सौख्य लाभीजे मुखवाणी सुललित असो.
स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझ्या चरणासी निरंतर असो द्यावे माझे रूप तुरुंगासहित ते असावे तुझं सान्निध्यात ऐसे वचन ऐकुणी समस्त शंभू बोले तयासी मार्तंड भैरव उवाच म्हणे तू मागितले त्या वरासी ते तू पावसी निर्धारेसी तू पावसी मोक्षासी माझी या कृपे करुणिया जे नर युद्ध एकती जे नर भक्तीने पठन करती ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करुणिया मणिकासुर ऐसे वदिला शिव प्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला सप्तशतीत असे वर्णिला इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावदडिका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मला ते रक्षावे इच्छिता झाला मणीचा बंधू म्हणून या मार्तंड भैरव उवाच बोलावे म्हणे विष्णूसी तुम्ही सांगावे मल्लासुरासी सैन्य सजावे पाताळासी प्राण आपला वाचवावा तू गेली या पाताळ भुवना ऋषी करील अध्ययना देव पावती पूजना या भूतलावरी अंतकरणे निर्मळ होती यज्ञ यागादी करती राज्य पावती ऐसे बोलावे तयासी देव यज्ञाचे अंश भक्षिती स्वर्गलोकी सुखे वसती तू न जरी त्या जासी पाताळासी हा भैरव वधेल तुझं ऐसे शंभू वचन ऐकुणी विष्णू गरुडावर बैसुनी एकलाची शांतमूर्ती धरुणी मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येती दैत्येश्वर तयासी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी भगवान विष्णू उवाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत सैन्य पडिले रणासी सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला रणीबंधू गोत्रच पडले मित्र सोयरे वधिले आप्त विश्वासू मारिले महाक्रूर रण असे तुझा प्राणसखा मणिकासुर तोही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुवा दुर्दमा मारिले असंख्य महागजाते वायू वेगिया तुरुंग माते रत्नखचित अनेक रथाते पडिले असंख्यात पायदळाते आता ऐशी बुद्धी कीजे मार्तंड भैरव आते शरण जाईजे दैत्यासहित पाताळी राहीजे रक्षीपाण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यूरस वसे जयापासी तू युद्ध समर्थ नव्हेसी हेची माझी दैत्य राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधानळासी तुझा देह जाईल आहुतीसी प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण का कीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी एक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा ऐकोणी विष्णूंचे वचन मल्लासूर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासूर उवाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी गणशिवासहित वर्तमान रणी पडता जाण तूच मी रक्षिण प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरील आहे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वधील मी सर्वास शंभूने रणी मारला सैन्यासह मनी गिळला पाहीन मी प्राणसखा आपला माझ्या हृदयी तो वसे भैरवाचे जठर विदारीण रक्ताच्या नद्या वहावीन तयांमध्ये स्नान करीन विजवीन जठराग्नी माझी शस्त्र भुकेले असती रुधिर प्राशन करू पाहती तोवरी तृप्त न पावती माझे अंतकरण स्थिर नव्हे देवाचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवित्वे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण जैसा अग्नी तरुण वाहीन तैसे करीन सप्तमस्तांसी दाळांनी चर्वण करीन देवासहित बक्षिण बंधू मणिकाचा सूड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधुशोके हृदय पोळत समुद्र शोषिला तरी नाही विझत आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू उवाच सांगतो मल्लासूर तुझसी एक माझे परियेसी सोडून आत्मघातकीपणासी सुखे पाताळी वसावे पतंगाची वृत्ती धरसी तरी निर्धार मृत्यू पावसी नीती दोषी कारण होसी ऐसी दैत्य राजा दैत्य उवाच प्राणभय जे सत्य टाकीती ते कुंभी पाकी पचती आकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासी ऐसा विष्णूंनी बोधिला दैत्य मानिला नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासूर तो गुरुमाऊलीची थोरी प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तापत्रया ते हरी स्वामी सेवेकऱ्यांच्या इतिश्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावदडिका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती नवमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच ऐसे विष्णूंनी समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्ये उद्यत्त संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माता शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघामंडळी लागला निळ मेघ वर्ण दिसे मल्लाशूर शस्त्रे मिरवित मायावी दैत्या समवेत अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमगारासहित दैत्य ब्रह्माने काळकूट निर्मिला काजळाचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा
तैवेळी महाकाय योद्धा मल्लासूर न वर्णवे त्याचा विस्तार थोर. रणभूमीसी आला महावीर सिंहनादे गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण. कैलासही कंपे भय करून मुकुट पडला पर्वताचा. कंपे भय झाला समुद्रासी वडवाना सेवी तयासी. शेषही कापे चळनेसी भूमी पडू म्हणत असे. त्याचे भयनादे करून या पृथ्वी आली कंप मांडूनी. सिद्धांनी सोडली आसणी तपभंग तयाचा. अनेक सैन्य परिवाराला मल्लासूर उभा रणी जाहाला. मार्तंड भैरव देखिला मग आज्ञापित घृतमारीसी. आज्ञेने घृतमारी उठली. हाताने कुंजराते धरती झाली. आकाशे फिकती झाली अतिप्रौढ करुणिया. अश्वासहित रथगिळती कुंजराते लढती. तुरुंगे मारती फेके उचलोनिया महारथासहित. शस्त्रघारे दैत्य पडताती तयासी जीवेने उचलती. थोर कळकळे चघळती घृतमारीस दैत्य सैन्यासी. नानाविध शस्त्र गिळती ते तिथे जठर अग्नी भस्म होती. ती अन्न जाहली होती घृतमारीस त्यावेळी. त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली. दैत्य सैन्य भक्षू लागली मल्लासूर कोपलात तिच्यावरी. दैत्य उवाच सैन्य भक्षण ग्रास करुणी तू पुष्ट झाली अससी रणी. तू पुरसी माझ्या ग्रासा लागुणी घृतमारी असे जरी महाण. 19 दैत्यांची बोली घृतमारी उंच जहाली. सहस्त्र बाण वर्षो लागली तयेवेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळा सोडली धारा पर्वतावरी वर्षली. तैसी घृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी. ते बाण खाली आले महासुरांच्या अंगी लागले. पडताची मोडते झाले मल्लासूर दैत्यराजासी. आकाशी गदा भिळवून घृतमारी सारे रागवून. तीही करी निवारण गदा हाती घेऊन या. दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन या घृतमारीवरी गेला धावून. तीही टाके मोडून त्या मल्लासूर दैत्यांचा. घृतमारी कोपे आवेशली खडगाने दैत्यास मारती झाली. दैत्यांची भुजा तुटली. दैत्य होत असे विव्हळ. तेथून शोणीत निघाले. तेथील शोणीत तीर्थ झाले. मानवासी पवित्र करते झाले. त्या मणिचूर पर्वतावरी मल्लासुराने काय केले मायावी भुजेस काढिले. खडग घेऊन धावले घृतमारी तयवेळी. घृतमारी भैरव नादे गर्जली. गगनात प्रति जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी. दैत्यही आकाश उडाला. मग घृतमारी आली भूमंडळा. अमुक बाण सोडते झाला घृतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले. घृतमारी सभेदिते जहाले ती पडे रणभूमीसी. बाणे भेदिले मस्तकासी शत लागले स्तनासी. स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते जहाले. जानुजंगा उरासी कपाळी गंडस्थळी नाभिसी. असंख्यात लाभले घृतमारीस विवळ झाली ती. घृतमारी पडली पाहुनी. मार्तंड भैरव कोपला म्हणी. निघाला दैत्यास सामोरा होऊनी. दैत्यांतक महादेव लोणाच्या अगणित रासी. अग्नी जैसा नाशी तैसाच करीत मल्लासुरासी. दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम. सुरस मल्लासुरास वदेल महेश. सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी. ती गुरुमाऊली विरचित प्राकृत भावतडिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच घृतमारीसी विजय होऊनी अतिशौर्य उन्मत्त होऊनी. मध्ये प्राशन करुणी मार्तंड भैरवासी. दैत्य बोलत दैत्य उवाच मी मल्ल सांगतो तुझसी. तुवा जावे कैलासासी. तू न पुरसी माझ्या युद्धासी. दैवहीन असे तू सेवितो मे अनेक कुंजरी. तू एक वृषभावरी तुझ मजसी नसे सरी. माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांघरलासी. दिव्य वस्त्र परिधान आम्हासी. तू सर्पाची भूषणे लेईसी आम्हा अस्ति कांचनासी. सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपण. तुझ भस्माचे उधळण अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे. सहस्त्र त्रिया आम्हासी एक वृद्ध असे तुझ पासी. माझे राज्य त्रिभुवनासी मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजासी काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल. प्रलग्नीचे शमन काय पतंग करेल. काळातील मेघ निवारायासी काय समर्थता वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजाशी सामर्थ्य नसे. ऐसी कठन वचन ऐकोणी मनी खवळला शूलपाणी. सोडिते अनेक तिखट बाणी त्या मदोन्मत्त दैत्यावरी. बाण येता देखिले दैत्यपट्टीसे निवारिले. उग्र करजाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखुणी शंकर दृढ मन करुणी. खडतर शर सोडूनी दैत्यराजासी रोखिले. बाणमल्लाचे अंगी आदळले आदळताच ते मोडिले. दैत्य तृणावरी मानिले खडतर बाण शिवाचे. भैरवे उड्डाण केले तिखट खडग करी घेतले. दैत्यांच्या भावभूमी मारिले. मग डमरुनाद केला. डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले. दैत्य सिंहनादे केले. दोघांचे युद्ध वर्तले उपमा नाही तयासी. मेरू पर्वताच्या शिखरासी कोणता पर्वत साजे उपमेसी. तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल. दैत्यांनी गजरूप धरिले. डोके गगनासी लागले. सप्तसागरांसी आंदोळले. पृच्छाचे विक्षेप करुणिया. मदाची हा धारा पडती तेने पर्वत ओले होती. मदोन्मत्त तो गजपती वेगे आले रणभूमीसी. गजाने शुंडानंद उचललीला. तेने ग्रह नक्षत्र पळ काढिला. चंद्र सूर्याच्या आळ आला. सर्वत्र अंधार जाहाला. सिद्धासी वाटे भीती गृहे सोडून या पडती. दैत्य सहस्त्र गर्जती त्यावेळी रणभूमीसी. गर्जनभूमी आंदोळती मेघे भूमीवरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरासी. करी खडगाते
खडवांग घेतले दैत्यांच्या मस्तकी मारले मल्ले वरच्यावरी धरिले चर्मखेटक करुणिया मल्लासूर हासी शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी भैरव सोडिते अग्निअस्त्रासी दैत्यावरी अतिक्रोधे अग्निज्वाला तिथीची तेव्हा निगती पर्वत सिंदूर वर्णे होती सागरे जळजळे तळपती महादाहे करुणिया अस्त्रधुमा आकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात सूर्यचंद्राचे आलोचने घडत त्या महाधुमा करुणिया अग्निरथासी जाळीत लोहांचे चक्रे वितळत वीरांचे टोपही तापत ते काढून फेकीत त्यांचे शस्त्रभार तापले पायाते चटके बसते मस्तकाचे केश जळाले त्या महावीराचे छत्रे चामर ध्वज जळती का जळी होऊन पडती अशी अग्नी अस्त्र केली गती त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करुणिया रक्तवर्ण झाले गगन मल्लासुराचे अंग तापून तळतळा फोड उठती शस्त्राचा प्रवाह थोर व्याकुळ झाला मल्लासुर होऊनी धैर्याचा सागर सोडी मग पर्जन्यास्त्रासी मेघ आकाश जमले मुसळधार वर्षू लागले अग्नी अस्त्रासी निवारले पर्जन्यधारांनी रणभूमीवरी मेरू अग्नी अस्त्रे तापला पर्जन्याने भिजवला जणू वर्षाकाळ पावला ते वेळी सर्वत्र दैत्यांची शस्त्रे अग्नी तापविली पर्जन्याने ती भिजविली निश्चल होऊनी राहिली जणू सारे निशस्त्रे पाषाण मेघ वर्षती जणू आकाश भूमी पडती गणदानवांची मस्तके फुटती महापर्जन्य तो महावीर ते घाबरले अश्वकुंजराळ दडले तुरुंगे आकाश उडाले पुढलिया चरणी करुणिया मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती प्रलय समुद्रावरी दिसती जलमय सारी रणभूमी शस्त्रे सारी जलतरती रथ असंख्यात बुडती शव सर्वत्र वाहती जलप्रलय उडवला शिवाने सैन्य बुडविता पाहिले वेगी मारुतास्त्र सोडले तेने पर्जन्यास निवारले प्रलय नाहीसा झाला मारुतास्त्रे जल शोषित ते आकाशी समुद्र राहिले दैत्य सन उठून गेले नभात कापसा परी ते वेळी मल्लासुर कोपला दारून सर्पास्त्र सोडता झाला सर्वत्र सर्प दिसू लागले भैरव सैन्यासही सर्व फंडा दश करीती विष सर्वत्र गाळती उडोनी जिवारी झोंबती रणभूमीवरी सर्व तर मार्तंड भैरव आवेशला गरुडास्त्र सोडता झाला गरुड भय सर्पे कंप सुटला गेले पाताळी सर्पसारे शंभू काय करिता झाला पाशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रीला मल्लासुरा ते मारिता झाला अतिक्रोध करुणिया दैत्य गदा मुसळे मारित शरे मुसळ्यात ते निवारित चक्र नांगर फेकित बरी तो त्रिशूळ येतसे त्रिशूळ सर्व शस्त्र झाकिला दैत्यांच्या जवळी आला मल्लांच्या वक्षस्थळी आदळला कालदंड जणू काय दैत्य हाहाकार करती रणभूमी सोडून पळत मल्लासुराचे डोळे भिरभिरती पडला दैत्य रणभूमीसी शंभू वाच हो दैत्यराजा उठसी कान युद्ध करसी तू तर थोर योद्धा अससी का पडला रणभूमीसी मार्तंड भैरव चरण उचलीला मल्लाच्या मस्तकी ठेविला चरण स्पर्शे दैत्य निर्मळ झाला शत्रुत्व विसरला शंभूशी दैत्यचरण मस्तकी धरुणी लोचणे आनंद जडे भरुणी उत्कंठा भक्ती करुणी सविता झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथा हरण सदा ध्यावे आपण जो स्वामीचा सेवे करी ती गुरु माऊली विरचित प्राकृत भावजडिका ब्रह्मांडपुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरु माऊली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तक पडता विसरला तो मल्लासुर वैरता क्षण एक सत्संगती घडता दैत्य तेही देव बने शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरणी शिवतेची समर्थ असती स्वामी सेवेकरांचे सद्गुरू सनतकुमार उवाच सांगते ऋषी हो तुम्हासी जीवशेष उरला मल्लासी मग करिता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभूचे मल्लासूर उवाच विनय तुम्ही भैरव तुझसी उद्धरी मज पापकर्माशी पापात्मा पापकर्मासी देवा मज पवित्र करी देवा मी उन्मत्त झालो त्रिभुवनाते पिडतो लागलो त्या कर्मे पापसागरी बुडालो शंकरा उद्धरी मज मी विनवतो शिवशंकरासी जीव असे स्वतंत्र कर्मासी तू सूत्रधार होसी शुभ अशुभ कर्मफळाते तू जगाचा सूत्रधार होसी तू विश्वाचे पालन करसी चराचर व्यापून उरलासी शंभू तुझं देवराया काय दैत्य वेगळे असती हे तू न जाणसी गिरिजापती तू जगाचा अधिपती तुझं नमन कैलासपती नमो देवा महादेवा शिवाशी नित्यवंदन रौद्ररूपासी गौरीपती तुझं नव शंभूसी नमो जगतकर्ता शिवासी नमो कल्याणकारी महादेवासी चंद्रधरी मस्तकाशी नीलकंठाय नमो नमः जो देव सगळ्यांमध्ये चेतनारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सगळ्यामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सगळ्यांमध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये मोहरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये कामरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये भ्रमरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये धर्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सगळ्यांमध्ये हर्षरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सगळ्यांमध्ये क्रोधरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये मदरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये दंभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये अहंकाररूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये वीररूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये क्रियारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सगळ्यांमध्ये शक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये शौर्यरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सर्वांमध्ये विद्यारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः
जो देव सर्वांमध्ये ज्ञानरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सर्वांमध्ये लोभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सर्वांमध्ये शुद्धारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सर्वांमध्ये निदारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकळांमध्ये भक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकळांमध्ये मृत्यूरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सर्वांमध्ये आत्मारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंचरूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः. नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नमः. नमो सूक्ष्मरूपाय नमो भवरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारणाय नमो नमः. नमो जगसंहारकर्ताय नमो जगत्पालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंडभैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती कोणी प्रसन्न झाला शुलपाणी शिव उवाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी माग आता उत्तम वरासी. मल्लासूर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झाली यावरी. देवा महान प्रताप करून तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना. युद्धात तुझ्यासारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे माझ्या नामाआधी तुझ्या नामाआधी माझे नाव असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केले या स्तोत्रासी पठन करील त्या नरासी. सकळ सिद्धी द्यावा तयासी. इतके करावे स्वामी आज जे तुझी भक्ती करीती त्यांचा प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याच्या मनोरथाचे आरती शीघ्र पुरवीचे देवराया. लक्ष्मी वसती त्याच्या घरी रोग नसावे त्याच्या शरीरी. न्यावे त्यासी मोक्षदारी. स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करुणी तुझं करती जे पूजन त्यासी निरंतर भावे प्रसन्न. सुलभ होणी स्वामी या शिव उवाच झालो मी तुझं प्रसन्न. मागितले तुझे वरदान ते मी देईल तुझं मल्लासुर. तू दैत्य श्रेष्ठ सनतकुमार उवाच रण पडल्या मल्लाचे 5 पुत्र झाले. 5 पुत्र आले युद्धासी. नाव तयाचे परियेसी सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहारगला शूलधर देव गंधर्व कुंभवीर 5वा महाबाहो असुर. हे पुत्र मल्हासुरासी ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी. नर हाती दर्वे करोणी धावले ते महादेवावरी. भैरव आवेशला म्हणी शाप दिला मूर्खा लागोणी. तुम्ही करावे पर्वत होणी या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती वास्तीची स्तुती ते सकळ सुख पावती सांगत असे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वादशोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शिव उवाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तो मी मारिला सेनेसहित. या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखी असावे. आश्रमी अनुष्ठान करावे. आपल्या इच्छेप्रमाणे राहावे. या भूमंडळीत कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन. मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच महेश्वरा तुझं नमन मार्तंड भैरव तुझं नमन. तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरी. लोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमचे वैरी मारा नाश तयांचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले मणिमल्लास दिले आम्हासी दुःखमुक्त केले. मार्तंड भैरव चंद्रशेखरा कडिकाळ दोषे पिढीले. संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःख गांजिले तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे तेथे तू प्रकट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी. धर्मसुताची एकूण विनवणी सदाशिव अंगीकारी तक्षणी. शक्तीसहित लिंगद्वय होणी प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी षष्ठी तिथी आदित्यवारी. शततारका दिवस नक्षत्री लिंगे प्रकट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी कलत्रपुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मणिखंडे अधिष्ठिली मोठा उत्सव केली. ते हो राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगी होईल जेजुरी. तेथे वससे देव मल्हारी भक्ताच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती. जसे मार्तंड भैरवासी पाहती तैसे मूर्ती घडविती सकळ जनांसाठी. मकार नामे भूलोकीचे रकार नामे विष्णू म्हणीजे. इला नामे पृथ्वी सांगीचे नामे बोलावे मैराड. त्या मैराड देवासी पूजिते झाले देव ऋषी. करीते झाले नमस्कारासी नाना पुष्पे वाहुनिया. धूपदीप दाविती नाना फळे समर्पिती. अनेक नैवेद्य पात्रे करती त्या मैराड देवतेसी. कर्पूर चंदने लाविली हरिद्रा भांडाळ वाहती. नाना वाद्य वाजविती गीतनृत्य तेही करती. देवांची दवना वाहती. तांदूळ पिवळे समर्पिती. पिवळे वस्त्र देती ऋषीगण ते वेळी. मोर पिसांची चामरे धाळती. षोडशोपचारे पूजिती. नाना आरती करती स्तुती करती मल्हारीची. देव उवाच जय जयाजी देव खडकधरा. जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगामस्तकी धरा. विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्लसैन्यवर्धना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्र पूर्ण. जय जयाजी शिवशंकरा. जय जयाजी मल्लमर्दना. जय जयाजी मणिसुदना. जय जय दैत्य प्रेतासना. जय जयाजी मार्तंड भैरव. जय जयाजी त्रिपुरदाहक. जय जयाजी असुरांतका. जय जय प्रपातकारिका त्रिशूळधारी शंभू. जय जया नमो दैत्य विध्वांतकासी. कली दोषहर
भक्तप्रियासी, नमो करुणसागरासी, संहारकारका मार्तंड भैरवासी, नमो वैराल देवा मल्हासी, नमो विश्वाच्या पालकासी, नमो देवा अर्चित चरणासी, वाग्वीश्वरा नमन तुझं, नमो शिवाय, नमो महेश्वराय, नम शंभवे पिनाकिने नमन तुझं, नम शशिशेखराय, नमो वामदेवाय, नमो विरूपाक्षाय कपर्दिने नमन तुझं, नम नीललोहिताय, नम शिवशंकराय, नमो शूलपाणाय खटवांगिणे नमन तुझं, नमो विष्णुवल्लभाय, नम श्रीविष्टाय, नमो अंबिकानाथाय, श्री नीलकंठाय नमन तुझं, नमो भक्तवत्सलाय, नमो भवाय, नमो शर्वाय, त्रिलोकेशाय नमन तुझं, नम शितिकंठाय, नम शिवप्रियाय, नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझं, नम कामरायाय, नमो अंधकासुरसुदनाय, नम गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझं, नम कालकालाय, नमो कृपानिधय, नम भीमाय, परशुहस्ताय नमन तुझं, नम मृगपाणाय, नमो जटाधराय, नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझं, नमो कठोराय, नम त्रिपुरांतकाय, नमो ऋषांकाय ऋषवारुळाय नमन तुझं, नमो भस्वोद्दुलित विग्रहाय, नमो सामप्रियाय, नम स्वरमयाय त्रिमूर्ते नमन तुझं, नम अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मा सोमसूर्याग्निलोचनाय नमन तुझं, नम हविषयाय, नमो यज्ञमयाय, सोमाय पंचवक्त्राय नमन तुझं, नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझं, नमो प्रजापताय, नमो हिरण्यरेतसाय, नमो दुर्दशाय गिरीशाय नमन तुझं, नमो भालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझं, नमो गिरिधन याय, नमो गिरिप्रियाय, नमो कृतिवासाय कुरातरातय नमन तुझं, नमो भगवंताय, नमो प्रथमाधीनाथाय, नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतने नमन तुझं, नमो जगद्वय पिनाय, नमो जगद्गुरुवेयाय, नमो ओंकेशाय महासेनजनकाय नमन तुझं, नम चारुविक्रमाय, नमो रुद्राय, नमो भूतवताय स्थाणवे नमन तुझं, नम अहिर्बुद्ध्याय, नमो दिगंबराय, नम अष्टमूर्तेयाय अनेकात्मने नमन तुझं, नम सात्विकाय, नमो शुद्ध विग्रहाय, नम शाश्वताय खंडपर्शाय नमन तुझं, नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपतये नमन तुझं, नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय हराय नमन तुझं, नमो भगनेत्रभिदाय, नमो अव्यक्ताय, नमो सहस्राक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझं, नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझं, देव ऋषींची स्तुती एकोणी आली चेतना मूर्ती लागुणी, उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी, देव मल्हारी तया पुढे, देव मल्हारी उवाच, मी प्रसन्न झालो तुम्हासी, मागावे तुम्ही उत्तम वरासी, ऋषी उवाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले, तू विश्वाचे साखळे फेडले, सैन्यसहित मल्हासी मारले, भार फेडिला वसुंधरेचा, मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वांचे कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर तिथे राहून या, भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती बहुत व्हावी, संतती दया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयासी, त्यांचे वैरी शय पावती, भूतपिशाच बाधून शक्ती, डाकिणी राक्षसांची नभीती, ग्रहपीडा नसे तया, जे पडती मल्हारी सप्तशती, त्यांची कशाची भीती, स्वामी समर्थाची लाभे प्रीती, सकळ सेवे करांना मल्हारी उवाच, देव ऋषी हो ऐकिले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी, तुम्ही मागितले त्या वरासी, ते प्राप्त हो तुम्हासी, मी तेथे निवास करतो, भक्तास सदैव साथ देतो, निर्भय तयाच करतो, कल्याण तयाचे हो ही माझी जेजुरी, मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तावरी, भावभक्तीने सेवा जे करती, अशी ही युद्धकथा सांगितली स्वामीची भक्ता, श्री स्वामी स्वदविता श्री गुरुमाऊलीच्या मुखे, इथे श्री मल्हारी सप्तशती, शोते सदा परिसावी, तया देव पावती विनवी, स्वामी सेवे करीती, श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावदडिका ब्रह्मांडपुराणी क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती, त्रयोदशोध्याय, श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु, अध्याय 14 श्री गणेशाय नमः, गुरुमाऊली उवाच, अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा, ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्यासाठी, खंडेराव सर्वांचे कुळदैवत, खंडेराव सर्वांचे दैवत, कुळांचे ते कुळदैवत, तयासी नित्यपूजित, सर्वार्थ प्राप्त होतं, सेवेकरी उवाच, मल्हारी मार्तंड भैरवास, खंडेराव का म्हणतात तयास, माळसाकांत असे नावास, कसे प्राप्त झाले श्री गुरुमाऊली विवाच, खडकधारी म्हणून खंडोबा म्हणती, माळसेचा तो पती म्हणून माळसापती, जाणावा सर्वांनी, देव मल्हारीस 2 पत्नी, माळसा बाणाई, त्या ऐकावी माळसाईची कथा, तुम्ही सर्व सेवेकरी, देवदानव युद्धात, अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रस अमृतात, त्याचे वाटप कसे करावे, श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानवसेना सौंदर्याने वेळी झाली, देवांना अमृताची गोळी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिली, शिवशंकर रूप भाळले, मोहिनीच्या मागे धावले, अतिकाम विवळ झाले, मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होळी शंकरास झाली, आश्वासुनी तुम्ही मल्हारी अवतारात धरुणी याल तेव्हा पत्नी होईल, तिमाशेट वाणी नेवास्यास संतान नव्हते तयास सदा पूजित असे शिवास, माळसा जन्मली तयाच्या घरात, यथाकाळ उपवर झाली, शेटजींनी लग्नांची काळजी लागली, स्वप्नात शिववाणी एकली, माळसेचा विवाह खंडेरायासी, पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र आले, दुसरी कथा बाणाईची, ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो, इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुजतात, तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी, 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्यविधाते तात, 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी, माझे भाग्य विधिलिखित जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात, इंद्राला राग आला, त्यांनी तेच बालक केले, एका पेटीत बंद केले, चंदनपुरीच्या रानात टाकले, म्हणे तुझे भाग्य कसे, पेटी सापडली धनगराला, पाहून त्यावेळी बालिकेला थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे
प्रेमाने ठेवले, तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले. दोघे माळसाकांत. बानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेराय भाडले तिच्यावरी, बुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बानूचा अंतरी सर्वत्र बाणूच दिसे. माळसेचा म्हणे पासारी पाठ खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा, असा करार ठरला. खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेते झाले. बाणूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या. तेथे त्या सर्व मारल्या. धनगर बाळा जमा झाला. खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील जर बाणू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराय. माझा पती मल्हारी बाणू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी बसवून तिला घोड्यावरी. आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायास बाणाईस पाहताच ती 34 राग आला. माळसाईस ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. तीच आली बाणाई म्हणून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सौती मत्सरात जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती कृष्ण हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने नाचू लागली मुरडी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आल्या धनगराजवळी. त्यांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्याचा उद्धार. मानरूपी वाघे झाले. गुरुमाऊली उवाच देव भंडारीची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळत जाणावी, ती योगमायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योगनिद्रासी हरिसी असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसाची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश्वर झाले ऋषवळ पिंपळपळस. त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास शोधावया योगनिद्रेस. झाली मंत्राची लक्ष आवर्तने. आले त्रिपूर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपूर सांगे तयासी घ्याव्या हळदीसी. ओळखावे योगनिद्रेसी हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे. शिवाच्या मल्हारी अवतारात हरिद्रा उधळावी तयांवरी. कृपा करेल भक्तांवरी तो देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखडीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा आला कोपायमाण. त्याच्या शापाने तो कृष्ण रूप झाला. नारदानी करून प्रयत्न भंडारा मिळविला वाघ्याकडून. तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जहाला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षील तुम्हास. सांगतो मी सेवेकऱ्यास कथा तयाची ऐकावी एकदा. येऊनी सैन्य हल्लेखोर आले चाल करून गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धाडले गडाचा तळ फोडू लागले. गडावरी सैन्य झेपाव सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सैनेला त्यांनी पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. त्याची खोळ मोळली. गळबळत गळाखाली आली. जाज्वल मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा. यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांनी न घेता झाला. बादशाह स्वतः आला. मल्लखान म्हणे खंडोबाला. 1.25 लाखाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावरी. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा. देवघरात असे तो कुलदैवत. 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा. अश्वास खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे. नवीन टाकास न्यावे त्यास देवभेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात पूजावे खंडेरायास अंगणात. रात्री जागरण गोंधळ करतात. विवाहाचे आमंत्रण देवास ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंदाने ती लिहिली. तसे श्री गुरुमाऊली वदलिली. तसे सेवेकरी उवाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरुमाऊली उवाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरूनी ठेवावा. कलश त्यावरी. कलशात 5 पाने. त्यात पाणी सुपारी नाणे. ताम्हणात तांदूळ भरणे. त्यावर खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषास उपवास करावा. त्या सप्तशतीचा पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात. ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्यासहित पूजा वा खंडेराव त्या दिवशी. कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषांसह सर्वांनी ताम्हणात तांदूळ अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हणवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटे फोडून भंडार तयासी लावून जेजुरीकडे 5 पावले चालावी. भंडार उदाळा चौफेव खोबरे फेकून चहूदूर करावा. मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्यासहित. घरात असता पुत्रचिंता ती सप्तशती वाजता. 11 रविवार उपवास करता चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हाक ऐकून धावत असे न तक्षण. बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराया. जय खंडेराया माळसा देवी. सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेम चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र. खंडोब स्मरावा अखंड अंतरी. श्वान एखादा येतादारी. त्यासी द्यावी भाकरी अन्नदान अवश्य करा.
करावे. विनोयतो मी खंडेरायास स्वामी सेवेकरांच्या सेवेकरास समर्थ बनवावे तयास समर्थाचा सेवेकरी समर्थच. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावाचा टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोध्याय.